नमस्कार, मी प्रवीण देव पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. मी तुम्हाला आज पंधरा ते 5 टॉप वॉटरफॉल दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता लांबूनच वॉटरफॉल दिसायला सुरुवात झालेली आहे. मी शेंडी गावातनं निघालो आणि कोलटेंबे गावात पोहोचलो. शेंडी गावापासून कोलटेंबे गाव 12 ते 13 किलोमीटर आहे. मग सुरुवातीला कोलटेंबे गाव सोडलं, मग पुढे डाव्या साईडला तिथे तुम्हाला कोलटेंबे वॉटरफॉलची पाटी लावलीच असेल. तिथे पार्किंगला जागा आहे, तिथे पार्किंग केली मी गाडी. मग सरळ पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने निघालो मी. तुम्ही बघू शकता पाण्याचं रोधरोध किती सुरू झालेलं आहे. ओढेत असे कुटुंब भरून वाहत आहेत पूर्ण. पहिल्याच वॉटरफॉलला मी कोलटेंबे वॉटरफॉल निघालोय. तुम्हाला आता बघा लांबूनच कोलटेंबे वॉटरफॉल किती दिसतोय. पाऊस खूप जोराचा चालू आहे. असा नजारा नशिबालाच बघायला भेटतो कधीतरी. हे बघा, आणि कोलटेंबे वॉटरफॉल जवळ पोहोचले पूर्ण. कोलटेंबे वॉटरफॉलचं रोधरूप बघा किती आहे. जवळ जाण्याचा प्रयत्न केलाच नाही, पाण्याचा प्रवाह खूप होता म्हणून लांबूनच व्हिडिओ काढली आणि पुन्हा परतीच्या प्रवाहाला मग वसुंधरा वॉटरफॉल कडे निघालो मी. दोन्ही साईडचा पाण्याचा प्रवाह किती जोरात चाललाय बघा. कोलटेंबे वॉटरफॉल बघितलं, परत मागे फिरलो मी. मग ब्रिज क्रॉस केला, ब्रिजच्या त्या साईडला गेलो. मग मी त्या साईडलाच वसुंधरा वॉटरफॉल आहे. नदीचं पाणी, मित्रांचा दंगा मस्ती चालूच आहे इकडे. आणि मग वसुंधरा वॉटरफॉल कडे पण कोलटेंबे वॉटरफॉल दिसतोय बघा. सरळ डाव्या साईडनी वसुंधरा वॉटरफॉल कडे निघालो. मग मी पाऊलवाट होतीच फॉरेस्टवाल्यांनी केलेली पूर्ण जाण्यासाठी. बाजूने कॉन्क्रीटचं केलेलं दिसतंय बघा. फिरणारे पण खूप लोक होते. शनिवारचा दिवस होता त्यामुळे काय गर्दीच घेतली त्या दिवशी. मग हळूहळू लगेच वसुंधरा वॉटरफॉल दिसायला लागलेला लगेच समोर. बघित पोहोचलोच तिथे मी लगेच, म्हणजे 1 मिनिटानंतर तुम्हाला दिसायला लागलं वसुंधरा वॉटरफॉल. वसुंधरा वॉटरफॉल पण रोधरूप खूप होतं, कारण का कत्राबाईच्या डोंगरावरून येणारा पाण्याचा प्रवाह खूप होता. आणि हा वसुंधरा वॉटरफॉलचा प्रवाह बघा किती दिसतोय. हात जाण्याचा कोणी प्रयत्नच करू नये. नंतर नाहनी वॉटरफॉलकडे पोहोचलो म्हणून. नाहनी वॉटरफॉलचं पण रोधरूप होतं, कारण का 5 मिनिटाचा पावसात इतकं पाणी वाढलं की लगेच नजारा चेंज होऊन जातो डायरेक्ट वॉटरफॉलचा. तिथून लगेच पुन्हा रोडनी सरळ नेकलेस वॉटरफॉलकडे निघालो आम्ही. मग नेकलेस वॉटरफॉल सोबत निघालो, तोपर्यंत पाऊस चालूच होता जोराचा. सुरुवातीला खालून व्हिडिओ काढले मी नेकलेस वॉटरफॉलच्या. थोडं परत पुढे गेलो, टर्न मारला, मग तिथून पूर्ण प्रॉपर मस्त व्हिडिओ दिसतो बघा. सह्याद्रीतील सर्वात मोठा नेकलेस वॉटरफॉल. मग पुन्हा थोडं मागे फिरलो परत आणि मग निसर्ग वॉटरफॉलकडे निघालो. हा निसर्ग वॉटरफॉल, त्याचं पण रौद्ररूप खूप होतं. त्याच्या बाजूलाच मोठी गडद आहे. पाणी पडतं त्याच्या त्या साईडलाच मोठी गडद असल्यामुळे काय 10-15 जण 20-25 जण आरामशीर उभे राहू शकतात, एवढी जागा आहे तिथे. तर जवळ पोहोचलो मी पूर्ण तिथे. कसा वाटला नजारा? मग व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांना पण शेअर करा. भंडाराचा निसर्ग कसा असतो हे प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या. निसर्ग वॉटरफॉलला जाण्यासाठी पायऱ्या पण केलेल्या आहेत बघा. पायऱ्यांवरून पण पाणी चालू आहे पूर्ण. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे. हे बघा सुंदर असा नजारा.